रामकृष्ण हरी मंडळी, कोकणी जीवन या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो. आणि आज बघा आम्ही चाललो आहे खाली बागायतीचं धरण बांधायला. आत्ता धरण म्हणजे धरण अस्तित्वात राहिलेलं नाही मित्रांनो. 2009 साली आमच्याकडं मोठा पाऊस झाला बघा, ढगफुटीचा पाऊस. आणि आमचा जो धरणाचा भाग होता आणि पूर्ण नदीपात्र हे पूर्ण ढासळल्यानं धरण बांधणं हे पूर्णपणे बंदच पडलेलं होतं 2009 साल्यानंतर. पण त्याच्यानंतर मोठा प्रश्न निर्माण असा झाला मित्रांनो, हे तुम्ही पाहताय ना बागायत, हे बघा, ही सुपारीची झाडं आहेत. आणि या झाडांना एक 2 ते 3 दिवस आड केल्याच्या नंतर भरपूर पाण्याची गरज असते. मग हा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर आम्ही जेवढे हिस्सेदार होतो ना, दोनवाडीचे धरणाचे किंवा आग्राचे जेवढे हिस्सेदार होतो, त्याने आम्ही एक निर्णय असा घेतला की PVC हे खरेदी करून नदीपात्राच्या जो दरडीचा भाग असतो एका बाजूनं, त्याला लोक हे आपलं लाकडी काट्या वगैरे यांचा बांबू आधार देऊन एका बाजूने पाईप फिट करून पाणी आणण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ एक 15-16 वर्ष अशा पद्धतीने पाईप लावून ही बागायत जगवत आहोत मित्रांनो आम्ही. तर आज ते पाईप लावण्यासाठी आम्ही जात आहोत आणि तिथे गेल्याच्या नंतर आपण बघूया की कशा पद्धतीने काम करायला लागतं किंवा पाईप बसवताना काय करावी, किती मेहनत लागते ना, हे आपण तिथे गेल्याच्या नंतर बघूया. काय झालं, धरण बांधलेलं धरण सगळं आहूर घेऊन गेला महापूर. पूर्ण धरणच काढून टाकलं आणि सगळी नुकसान झाली. आणि त्याच्यानंतर मग आता हे पाईप आणलेले आपण पाईप आणलेले आणि ते पाईप लावतो दरवर्षी प्रमाण, आणि पाणी आणतो त्याच्यात पाणी आणतो आणि बागायत जगवतो. आणि मोठा मेहनतीचं काम करता तुम्ही. मेहनतीचं मान काम करतोय आम्ही. तर तुम्ही आत्ता बघताय समोर मित्रांनो, हे जे पाईप आहेत ना, हे अशा प्रकारचे पाईप वरती धरणाच्या ठिकाणी नेऊन ते बसवल्याच्या नंतर पाणी आणतो आम्ही. का पाईप नेण्याचं काम पण चालू आहे वरती. जे प्रत्येक जे हिस्सेदार असतात ना, ते येतात सर्व आणि सर्व मिळून हे आम्ही धरण करतो. ते बघा पाईप नेण्याचं पण काम चाललेलं आहे. माणसं पाण्यातून पाईप नेत आहेत. खूप कठीण झालेलं आहे मित्रांनो काम करणं. पाईप नेऊन झालेलं हा. हे आता तुमच्या वाटणी तर राहिलेलंच पाईप, ते राहिलेले 7-8 पाईप तुम्ही घेऊन जा. 9 वाजता इथे लोकांची हजेरी लागली. ही उशिरा येणारी माणसं कायम. तर मित्रांनो तुम्ही पाहताय ना, रस्ता एकदम म्हणजे नदीचा पर्याय असल्यामुळं हा जायला पण त्रास होतोय बघा. नाईलाज आहे मित्रांनो, बागायतीसाठी पाणी आणावं लागतंय. तर आपण या ठिकाणी पाहतोय बघा, ज्या ठिकाणी पाईप लावायचे आहेत ना, त्या ठिकाणी असे पाईप बघा अंतरावर ठेवलेले आहेत. आणि मुख्य पाईप आहेत ना धरणाचे, ते वरती आहे बघा मित्रांनो, वरती आहे भाग तो बराच. आपण पाहूया नंतर वरती गेल्यावर. पण हा इथपर्यंतचा भाग आहे बघा. ह्या नदीच्या बाजूने ह्या दरडीच्या भागातून पाईप मित्रांनो बांधून आणायला लागतात. खूप मेहनत करायला लागते बघा बागायतीसाठी. पण काय करणार, इलाजच नाही बघा, त्याशिवाय बागायत जगू शकत नाही आमची. हे बघा मित्रांनो, अशा कठीण जागी काम करायचं आहे आज आम्हाला दिवसभर. तर खूप मेहनतीचं काम आहे बघा इथे. माणसाचं आता वर आहे काम नाही करणार.
म्हणजे आपण आत्ता पाहतोय ना, या ठिकाणी पूर्वी धरण होतं. हे बघा, या ठिकाणी धरण बांधलं जायचं. पण 2009 साली जे महापूर आला त्यांनी बघा नदीपात्र किती खाली गेलं आणि पाटाची जागा आहे ना, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ह्या वरच्या भागाला पाटाचं पाणी आता चढू शकत नाही. तर मग आम्ही त्याच्यावर उपाय म्हणून हे असे पाईप वरती लावतो. आता धरणाच्या वरती उंच ठिकाणी पाईप लावतो आणि नदीच्या बाजूने असं पाईप आणून आम्ही मग आता पाणी नेतो. हे बघा, खालीसुद्धा तिकडे माणसं साफसफाईचं काम चालू आहे. हे बघा, पाणीचा ढोसा वगैरे गेला. या पाहिजे खोल पाहिजे परत. मंडळी, तुम्ही या ठिकाणी पाहताय आम्ही पाईप बसवायला सुरुवात केलेली आहे आणि पहिले सुरुवातीचे 2 पाईप बघा बसवलेले आहेत. अशा प्रकारे आम्हाला 20 ते 23 असे पद्धतीने पाईप बसवायचे आहेत बघा. हे बांधू पूरा साइड का कर. मित्रांनो, बघताय आता 12 वाजलेत आणि आम्हाला आता पाण्यात भिजून पण लागले थंडी. तर आम्ही आता हे बघा जरा एक 10-12 कप चहा ठेवतोय. तर बघूया किती 1 वाजेपर्यंत चहा होतोय काय बघूया. जेवढा होता तेवढा तो बरोबर गेलेला आहे. खाली गेलाय. खाली गेलाय जरा. बांधायचे पण बांधायला चांगली बघू आता. हा यातला फेक आला बा गावात बसवणं बोट आहे ना तुझ्या हातात. बस करतोय की अडवणार.
किती वेळ अरे गेलो माझ्या काय तापा ना मार जोरात येत बसत नाही वाटतं गेलो जरा मग चालेल आता खाली उतरवून घ्या. आता पेक करून टाक. गणाच्या दगड पाय देऊन दगडी ठेव आता पाठवून तरी त्याला पाठच्या झालं पुढे या त्याला ते झाला ना मग त्याला पुढे या काही तो दगड लावला तू येईल ना बरोबर आणि क्या घ्या त्याला क्या घेऊन तर मंडळी तुम्ही या ठिकाणी बघताय हा बघा 4 नंबरचा पाईप आहे इथे आणि ह्याच्यावरती 3 पाईप बसलेत म्हणजे तिथे तिसऱ्या पाईपाला वरती 1 नंबर 2 नंबर 3 आणि हा 4 नंबरचा पाईप तर वरती 3 आणि हा इथे 4 आणि 5 6 7 पाईप लागलेत आणि त्याच्यानंतर खाली जवळजवळ 23 पाईप आहेत हे सगळे अशा प्रकारे जोडायला लागणार आहेत आणि हे बघा ते हलू नयेत ना म्हणून बघा टाक्याने कसा बांधला आहे ते आता व्यवस्थित फिट केलेला आहे कारण धरण बांधायचा चान्स पूर्णपणे नाहीसा झालेला आहे बघा त्याच्यामुळे हे असं जुगाड पद्धतीनं बागायतीसाठी पाणी न्यावं लागतं आहे आम्हाला आता हे बघा हे अशा प्रकारे आणि अजूनसुद्धा खाली बरेच पाईप बांधायचे आहेत त्याला मंडळी चहा झालेली आहे आणखी माणसाने आवाज दिलेला आहे तर आम्ही आता जातोय खाली चहा प्यायला हे बाकी राहणार ते जे म्हणजे दिवाळ कसा दिसत वर चढवून नाही त्याच्यावरनं काय तर मंडळी बघताय तुम्ही हे आम्ही आता वरून जे पाईप लावून आणलेले आहेत ना आणि हे शेवटच्या पाईपाच्या इथे तुम्ही बघताय म्हणजे हा इथला शेवटचा आहे अजून खाली याच्या 7-8 पाईप आणखीनच आहेत तर ह्या पाटाचा असं खाली जायचं आहे पूर्वीचा हा पाट आहे बघा इथे आणि ही जी आता तुम्ही खाली बघताय ना नदीची लेवल बघा 2009 साली जो महापूर आला जोराचा ढगफुटीचा पाऊस त्यावेळेस हे नदीपात्र एवढं खाली गेलेलं आहे बघा त्याच्यामुळं धरण कॅन्सल करण्यात आलेलं आहे धरण होऊ शकत नाही ते
तर आम्ही हे अशा पद्धतीने पाईप आता जोडून घेतोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय, हे बघा इथे पाटाची सुरुवात झाली आहे बघा. आणि इथे शेवटचा पाईप आल्याच्या नंतर हे बघा, हे पाटाचं पाणी इकडून येतं. आत्ता अजून पाणी आलेलं नाही, उशीर आहे. हे अजून पाट सुकलेला आहे. तर ह्या पाटांनंतर पाणी येणार, आपण पाहणार आहोत. हे बघा, असा पूर्वी पाट दगड वगैरे तोडून असा पाट केलेला आहे पूर्वीच्या लोकांनी. हे बघा, ह्याची आत नव्हती ती, आत नाही. ह्या लावून काढ बघ यार बघ. तर आता काय पालखंडाच तसा घेऊन जमणार नाही. बोलच हवं. सावकासा त्याच्यातनं पाठव माझं फोटो पाठव. ते पाठवत होता ना बरोबर. सावकाश. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहताय जवळजवळ 20 ते 21, हा बघा, हा 20 नंबरचा पाईप आहे. आणि त्याच्या पुढे हा 21 नंबरपर्यंत पाईप जोडून झालेले आहेत. आणि धरणाचे पाईप पूर्ण बसवून झालेले आहेत बघा. आणि आम्ही आता चाललो आहे परत वरती, म्हणजे पहिल्या पाईपाच्या तिथे आडवी माती बांधून झाल्याच्या नंतर पाईपाला पाणी आल्याच्या नंतर हे पाटाला पाणी येणार आहे, ते आपण पाहूया नंतर. तर मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय बघा कशा प्रकारे पाईप बसवलेले आहेत ते. पाईपवर बघा मुद्दाम नंबर टाकलेत, जेणेकरून कोणीही जरी नवीन माणूस आला ना तर त्याला ते पाईप सहज बसवणं शक्य झालं पाहिजे. म्हणून हे अशा प्रकारे बघा नंबर टाकलेले आहेत प्रत्येक पाईपवर. हा बघा, इथे 14 नंबरचा पाईप आहे. असे अजून वरती 13 पाईप आहेत बघा मित्रांनो वरती. असं खूप मेहनतीचं काम करून पाणी आणलेलं आहे. बघू शकताय तुम्ही वरपर्यंत. तर मंडळी, पाहताय तुम्ही अशा पद्धतीनं आमचं धरण बांधून झालेलं आहे. आणि आम्ही आता निघालो आहे घरी. आणि खाली जाऊन बघूया किती पाणी वगैरे काय आलं आहे ते. तर मंडळी, तुम्ही पाहताय बघा, सकाळपासून काम केल्याच्या नंतर आता सायंकाळी जवळजवळ 6 वाजलेत आणि पाणी बघा, धरणाचं पाणी जोरदार आलेलं आहे. जबरदस्त, एक नंबर पाणी आलं आहे बघा मित्रांनो. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.
आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.